थांबा, किती शंका घ्याल? खरंच तुमच्या नात्यात तिसरा व्यक्ती आहे का जाणून घ्यायचंय तुम्हाला? तर मग बघूया, फक्त शंकाच घेताय का तुमचा गैरसमज आहे? चला चेक करूया, तुमच्या नात्यात खरंच तिसरी व्यक्ती आहे का. ओके, चला बघूया तिसरी व्यक्ती आहे का तुमच्या नात्यात, काय म्हणते. ओके, तिसरी व्यक्ती आहे का बघा. तुमच्या नात्यावर तुम्हाला काय वाटतंय, खरंच बाहेरच्या व्यक्तीचा प्रभाव आहे? शक्यच नाही हो. काय होतंय ना, काहीतरी फॅमिली पर्सन किंवा इतर कोणाची तरी जास्त लुडबुड होत असेल, किंवा तुमचा पर्सन त्यांच्या अंमलाखाली येतोय, स्वतःच्या मताला फार घट्टपणे धरून ठेवलेला आहे. तसं काहीच नाहीये. हा तुमचा एक गैरसमज असू शकतो. फक्त शंका मनात घेऊन नातं तोडायला जाऊ नका. आधी शांतपणे निरीक्षण करा, कारण प्रत्येक वेळेला डिस्टन्सचं कारण तिसरी व्यक्ती नसते. कधी कधी गैरसमजही असू शकतात. त्यामुळे तुमच्या नात्यात तेच दिसतंय. नवीन सुरुवात करा हो. थोडं बोला, स्पष्टपणे बोला एकमेकांना. एकमेकांपासून काय हवंय ते सांगा. तुमच्या नात्यात तिसरी व्यक्ती तर दिसत नाही. हे कोणीतरी घरातली व्यक्ती, फ्रेंड सर्कल मधलं कोणीतरी आहे जे तुमच्या व्यक्तीला जास्त डॉमिनेट करतंय. मग कमेंट करा, लाईक करा, सेव्ह करा, आणि पर्सनल रीडिंगसाठी माझं सेशन बुक करा. कमेंटमध्ये